नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इयत्ता 7वी विज्ञानचा तिसरा धडा नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म या धड्याचा स्वाध्याय आता आपण इथे सोडवणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यात नाही. तुम्ही कुठला माझा व्हिडिओ बघताय मला नक्की सांगा. प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. तर इथे तुम्हाला भरपूर शब्द दिलेत. हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या आर्द्रतेप्रमाणे ठरते. हे योग्य उत्तर आहे. पाण्याला स्वतःचा आकार नाही, परंतु निश्चित घनता व वस्तुमान आहेत. पाणी गोठताना त्याचे आकारमान वाढते. उदासीन मृदेचा pH 7 असतो. हा प्रश्न बरेचदा परीक्षेत येतो. प्रश्न क्रमांक 2, असे का म्हणतात? हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एकजिन्सी मिश्रण आहे. कारण पृथ्वी सभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड इत्यादी वायूंचे मिश्रण असते. 2, तसेच वायूंबरोबर धूलिकण, पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प यांचा देखील समावेश होतो. म्हणून हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एकजिन्सी मिश्रण आहे. प्रश्न क्रमांक 2, पाण्याला वैश्विक द्रावक का म्हटले जाते? उत्तर, सर्वसाधारण तापमानाची पाणी 3 अवस्थांमध्ये आढळते. पाण्याला रंग, चव, वास नसतो. 2, अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज विरघळतात. 3, द्रावक म्हणून पाण्याचा उपयोग कारखान्यांमध्ये, प्रयोगशाळांमध्ये, अन्न पदार्थांमध्ये, शरीराच्या अंतर्गत होणाऱ्या पचन, उत्सर्जन इत्यादी अनेक प्रकारच्या जैविक प्रक्रियांमध्ये होतो. म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 3, स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण पाणी ही सजीवांची अत्यंत आवश्यक गरज आहे. पाण्याशिवाय सजीव जिवंत राहू शकत नाही. 2, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी, अन्न शिजवण्यासाठी, धुण्यासाठी आपण पाणी वापरत असतो. त्याऐवजी अन्य कुठल्याही पदार्थाचा वापर करता येत नाही. 3, तसेच पाण्याचा द्रव पदार्थ, पारदर्शक व उदासीन या सर्व गुणधर्मामुळे स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आता प्रश्न क्रमांक 3 आहे, काय होईल ते सांगा. हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले. उत्तर, हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले तर आर्द्रतेचे प्रमाण वाढेल. कारण हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण हे तिच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार ठरते. बाष्पाचे प्रमाण जास्त झाल्यास आपल्याला दमटपणा जाणवतो. 2, जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले. उत्तर, जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले तर जमिनीचा कस कमी होतो. ती जमीन पेरणी योग्य राहत नाही. प्रश्न क्रमांक 4, सांगा मी कोणाशी जोडी लावू? हवा, इथे आपलं उत्सर्जन क्रिया, प्रकाशाचे विकिरण आणि अकार्यता. तर योग्य उत्तर येणार प्रकाशाचे विकिरण. पाणी उत्सर्जन क्रिया आणि मृदा अकार्यता. प्रश्न क्रमांक 5, खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा. रेताड मृदेची जलधारण क्षमता कमी असते. बरोबर आहे. ज्या पदार्थात द्राव्य विरघळते त्याला द्रावक म्हणतात. हेही बरोबर आहे. हवेमुळे पडणाऱ्या दाबाला वातावरणीय दाब म्हणतात. बरोबर. खालील चित्रांविषयी स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा. आता पाणी आणि बर्फ मध्ये बघा काय दिसते आपल्याला इथे. उत्तरे, अ या आकृतीत खाचेत पाणी दिसतंय आणि आ या आकृतीत खाचेत बर्फ दिसतोय. पाण्याचे बर्फ होताना पाणी गोठते तेव्हा हे प्रसरण पावते. त्याच्या आकारमानात वाढ होते. आकारमानात वाढ होत असताना तो तेवढी जागाही घेतो. म्हणून आ या चित्रातील खाचेचा आकार वाढलेला दिसतोय. प्रश्न क्रमांक 7, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. हवेमुळे प्रकाशाचे विकिरण कसे होते? उत्तर, 1, हवा हे काही वायू तसेच धूळ, बाष्प यांच्या अतिसूक्ष्म कणांचे मिश्रण. 2, जेव्हा हा प्रकाश किरण हवेतील या सूक्ष्म कणांवर पडतात तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशेने विखुरतात. अशा प्रकारे हवेमुळे प्रकाशाचे विकिरण होते. पाण्याचे विविध गुणधर्म स्पष्ट करा. उत्तर, पाण्याचे गुणधर्म पुढील प्रमाणे आहेत. पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात म्हणून पाणी हे वैश्विक द्रावक आहे. 2, पाणी रंगहीन, गंधहीन आणि चवहीन आहे. 3, पाणी उदासीन आहे. 4, पाणी पारदर्शक व द्रव्य पदार्थ आहे. प्रश्न क्रमांक ई, समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त का असते? उत्तर, पावसाचे पाणी हलके असते तर समुद्राच्या पाण्यात क्षार असल्यामुळे त्या पाण्याची घनता वाढलेली असते.
म्हणून समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त असते. प्रश्न क्रमांक ई. चांगल्या मृदा रचनेचे महत्त्व काय? उत्तर, मृदा रचनेवरच जमिनीची सुपीकता अवलंबून असते. चांगल्या मृदा रचनेमुळे मुळांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होतो. 2. पाण्याचा निचरा चांगला होतो, त्यामुळे वनस्पतींच्या मुळांची योग्य वाढ होते. प्रश्न क्रमांक उ. मृदेचे विविध उपयोग लिहा. उत्तर, मृदेचे विविध उपयोग. 1. वनस्पती संवर्धन. मृदेचा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे वनस्पतींची वाढ करणे. 2. जलसंधारण. मृदा पाणी धरून ठेवते, त्यामुळे बंधारे, तळी या माध्यमातून पाण्याला आपल्याला 12 महिने उपयोग करता येतो. 3. अकार्यता. मृदेला हवा तसा आकार देता येतो. मृदेच्या या गुणधर्माला अकार्यता म्हणतात. या गुणधर्मामुळे मृदेपासून आपल्याला विविध आकारांच्या वस्तू बनवता येतात. या वस्तू भाजून टणक बनवता येतात. उदाहरणार्थ माठ, रांजण, पणत्या, मूर्ती, विटा. प्रश्न क्रमांक उ. मृदा परीक्षणाची शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरज व महत्त्व काय? उत्तर, मृदा परीक्षणाची शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरज व महत्त्व पुढीलप्रमाणे. 1. मृदेचे परीक्षण केल्याने जमिनीतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते. 2. मृदेचे रंग, पोत तसेच त्यातील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण मृदा परीक्षणामध्ये तपासले जाते. 3. मृदेमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे व ती दूर करण्यासाठी कोणते उपाय योजावेत हे ठरवण्यासाठी मृदा परीक्षण केले जाते. प्रश्न क्रमांक ए. ध्वनीच्या प्रसारामध्ये हवेचे महत्त्व काय? उत्तर, ध्वनीच्या प्रसारणामध्ये हवेचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे. 1. आपल्याला ऐकू येणारं सर्व आवाज भोवतालच्या हवेतून आपणापर्यंत येऊन पोहोचलेले असतात. 2. तापमानातील बदलामुळे हवेची घनता सुद्धा बदलते. 3. थंडीमध्ये हवेची घनता वाढते. थंडीत पहाटे दूरच्या आगगाडीचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. यावरून समजते की ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेचा माध्यम म्हणून उपयोग होतो. प्रश्न क्रमांक ऐ. पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीजरमध्ये का ठेवू नये? उत्तर, पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीजरमध्ये ठेवू नये. कारण क्रमांक 1. फ्रीजरचे तापमान गोठण बिंदूच्या खाली असल्यामुळे फ्रीजरमध्ये पाणी ठेवल्यास पाण्याचा बर्फ होताना पाणी गोठते. दुसरं कारण, पाणी गोठत असताना पाणी प्रसरण पावते व त्याच्या आकारमानात वाढ होते. तिसरा मुद्दा, जर बाटली पाण्याने पूर्ण भरलेली असेल तर ती फुटेल, कारण पाण्याचा बर्फ होताना त्याच्या आकारमानात वाढ होईल. त्याला मोकळी जागा न मिळाल्यामुळे बाटली फुटेल. आता इथे उपक्रम दिलाय. मृदा परीक्षण प्रयोगशाळेत भेट द्या. मृदा परीक्षणाची प्रक्रिया जाणून घ्या व इतरांना सांगा. तुमच्याजवळ आहे का मृदा परीक्षण केंद्र? असेल तर नक्की त्याचं नाव सांगा. बरं, हा स्वाध्याय तुम्हाला कसा वाटला? आवडला का? जर आवडला असेल तर नक्की तुम्ही कमेंट्स करून सांगा. तर कुठल्याही व्हिडिओचा आणखी स्वाध्याय हवा असेल धड्याचा तर तेही तुम्ही सांगू शकता. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.